गीते माझी अर्जुनाशी, हरी सांगे साक्ष जैसी. जो रत होतसे हरिभक्तीसी, तो नेमेसी तरेल. ज्ञानदेवे भाष्य केले, गीता ज्ञान विस्तारिले. भक्ती भाग्यवंता घेतले, भाष्य करोनी गीतेच्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 134 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भगवंत गीतेमध्ये ठिकठिकाणी अभिवचन देतात की माझी भक्ती केले असता भक्ताला कशाची प्राप्ती होते. तशाच प्रकारचं अभिवचन भगवंत या श्लोकातून आपल्याला देतात की अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः. सततम आणि नित्यशः आणि तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. सातत्य अखंडितपणा दाखवणारे शब्द या श्लोकामध्ये भगवंताने ओवले आहेत महाराज. खंडच पडू नये, एकही क्षण असा जाऊ नये की भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखातून आलं नाही. अर्थात त्याकरता जन्मोजन्मीचं भाग्यही लागतं. कारण भगवंताचं नामस्मरण करण्याकरता तुम्ही आम्ही सर्वच प्रयत्नशील असतो महाराज, परंतु त्यात सातत्य राहत नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या शरीरामध्ये अजूनही वासना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आशा शिल्लक आहेत. आणि जोपर्यंत स्वार्थाच्या दृष्टीनं, स्वतःच्या दृष्टीनं विचारसरणी या देहामध्ये शिल्लक आहे, तोपर्यंत परमार्थाच्या ठिकाणी सातत्य येतच नाही महाराज. सातत्य येण्याची वेळ आली की लागलीच विषय डोकावत असतात. नाहीतर चिंतन का तुम्ही आम्ही करत नाही का? करतो आपण. आता आपण खंड होऊच द्यायचा नाही असा निर्धारही करतो आणि त्या निर्धारानं आपण नामस्मरणाला सुरुवातही करतो किंवा भगवंत चिंतनामध्ये रममान होण्याला सुरुवातही करतो. पण काही क्षणच आपण टिकतो, क्षणात आपण दुसरीकडे वाहत जातो. भांड्यामध्ये पाणी घ्यायचं असेल, घागरीत पाणी बुडवायचं असेल तर पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडवताना तिचं तोंड थोडं तिरपं ठेवावं लागतं, कारण आतली हवा निघावी लागते महाराज. तसं आमच्या शरीरात असलेल्या वासना, विचार, आशा, इच्छा, आकांक्षा या बाहेर पडाव्या लागतात. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. त्याच्यानं झालं काय तर तुकोबाराय पुढे सांगतात की काम क्रोध केले घर रीते. हे घर रीत व्हावं लागतं. षड्रिपूर्ण भरलेलं जे आहे, वासनांनी भरलेलं जे आहे, ते संपूर्ण शरीर, ते आमचं अंतःकरण हे शुद्ध व्हावं लागतं महाराज. मग येऊन गोपाळ राहे तेथे. मग भगवंत त्या ठिकाणी वास करतो. आणि भगवंताने वास केला रे केला म्हणजे जीवाचा अंगीकार केला रे केला की मग मात्र भगवंत त्या जीवाला कधीही अंतर देत नाही. पण त्याकरता आम्हाला परीक्षेला सामोरं जावं लागतं महाराज. अंतरीची घेतो गोळी, पाहे जोडी भावाची. भाव कसा आहे तो पाहून तो अंगीकार करत असतो. आणि समर्थाने एकदा अंगीकार केला की मग जीवाला तो अंतर देत नाही महाराज.
केला असता अंगीकार, न मनी भार समर्थ. त्याला ओझच होत नाही पुन्हा जीवाचं. आईला जसं गर्भवासात असताना आपल्या बाळाचं, आपल्या गर्भाचं कधी ओझं होत नाही. एरवी 2 किलो वजन देऊन जर चालायचं म्हटलं तर काही अंतर चालल्यावर आपल्याला थकवा जाणवतो महाराज. ती आई मात्र 9 महिने ते ओझं वागवत असते. अर्थात त्याला ओझं म्हणून त्याचा अपमान होईल, कारण निस्सीम प्रेम असतं, नाड जोडलेली असते महाराज. आईनं शिळं पाकं खाल्लं तरी जन्मलेल्या बाळाचं पोट दुखतं. त्या दुधातून, इतक्या पातळ दुधातून त्या शिळ्या भाकरीचा किती अंश जावा महाराज, परंतु तो सुद्धा त्या बाळावर परिणाम करतो. इतकं नातं त्यांचं जोडलेलं असतं. माऊलीचे हितवा हे बालकाचे हितवा हे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कुठला स्वार्थ नसतो महाराज. निस्वार्थपणे आई आपल्या त्या बालकावर, अभ्रकावर प्रेम करत असते. तसं प्रेम भगवंत भक्तावर करत असतो. त्याला अंतरच देत नाही, त्याला काही मागण्याची आवश्यकताच पडू देत नाही. बाळाला रडायची आई कधीच वाट पाहत नाही. त्याची वेळ झाली की त्या तहानुल्याला भूक लागली असेल म्हणून पदराखाली घेऊन त्याला स्तनपान करत असते महाराज. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. निस्वार्थपणे सांभाळ करते. भगवंत सुद्धा निस्वार्थपणे सांभाळ करतो. इतकंच काय, योगक्षेमं वहाम्यहं भगवंत म्हणतात. त्याच्या अध्यात्मामध्ये प्रगतीची काळजी भगवंत घेतात, यात नवल नाही महाराज. त्याचा प्रपंचाचा गाडा सुद्धा भगवंत चालवत असतात. काहीच साकडे पडो निधी, त्यांना मागण्याची आवश्यकताच पडू देत नाही हो. घरट्यातले नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं, त्यांनी कधी खायला मागितलं आहे का हो? किंवा नुकत्याच जन्मलेल्या बालकाने कधी आईला म्हटलेलं आहे का, मला स्तनपान कर, मला दूध पाज? नाही महाराज. आपोआप पाना सुटत असतो. गाय रानामध्ये चरत असते, परंतु वासराला जेव्हा भूक लागते आणि तो हंबरतो, त्यावेळेस गाईच्या कासातून दूध बाहेर पडतं महाराज. आणि एकदा तिला ते संकेत मिळाला की माझं वासरू भुकेनं ओरडत आहे, ती तळक रानातून निघते. मग गुराख्याने किती तिला अडवायचा प्रयत्न केला तर ती अडवली जात नाही. प्रसंगी काठीचा मार खाते, परंतु धावत ती आपल्या गोठ्यामध्ये येते आणि त्या वासराला स्तनपान करत असते महाराज. भगवंताचं नातं भक्तांशी त्या पद्धतीचं होत असतं. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैशे मजे येती सांभाळीत. ऐशी कळवळ्याची जाती. काहीच मागावं लागत नाही महाराज. इहलोक आणि परलोक दोन्ही सुखकर करून टाकतो भगवंत भक्ताचं. फक्त त्याची भक्ती अनन्य भावानं असावी. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. मग योगक्षेमं वहाम्यहं, घेशी तेव्हा देशी. भगवंत म्हणतात, तुला उदार कशा करता म्हणायचं देवा? अरे भाव पाहिल्याशिवाय तू पावत नाहीस. तू तर व्यापारी आहेस, व्यवहार आहे तुझ्याजवळ. हो, व्यवहार आहे, भगवंताजवळ व्यवहार आहे. पण आईचं आणि त्या बालकाचं किंवा नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या त्या पिल्लांचं आणि त्या पक्षिणीचं जे नातं आहे, त्या गाईचं आणि त्या वासराचं, धेनू 15 दिवसाच्या आत इलेली गाय जी असेल तिला धेनू म्हटलं जातं महाराज. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैशे मज येती सांभाळीत. भगवंत म्हणा, सद्गुरू म्हणा, हे त्याप्रमाणे सांभाळ करत असतात. भगवंताने अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदते ही त्याने वंद्य केले. अजामेळ भिल्ली तारिली कुंटीने प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली.
तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि सतत सातत्य जर असेल, त्याचं नाव जर सतत एक वेळेस नाव घेतलं तर आयुष्यभराचं सांभाळावं लागतं. त्या नववधूला तो नवरदेव जो असतो त्याचं एकदाच ती नाव घेते की शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून आणि फलाण्या रावांचा मान घेते तुमचा मान राखून. संपलं. मानच मान. आयुष्यभर त्याला त्याचं सांभाळ करावा लागतो महाराज. तसं आम्ही त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर आमचा हे सांभाळ तो सहजपणे करतो. फक्त त्या नामामध्ये आर्त भाव असावा, अनन्य भाव असावा. ते नामस्मरण करत असताना दुसरा कुठलाही विचार येऊ नये आणि सातत्य जर ठेवलं, काही दिवस नामस्मरणामध्ये सातत्य राहणार नाही, परंतु एक वेळ अशी येईल की नामाचं पारडं जड होऊन जाईल आणि विचार आपोआप काम क्रोध केले घररिते या उक्तीप्रमाणे सगळे दोष बाहेर निघून जातील आणि उरेल फक्त विठ्ठल. मग आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, अशी अवस्था होऊन जाईल. जीव आणि शिव यांच्यामध्ये भेदच राहणार नाही. दोन्ही एक तत्व होऊन जातील आणि एक तत्व झाले की भगवंत म्हणतात अशा भक्ताला पुन्हा मी कधीच अंतर देत नाही. म्हणून देहांतीचे साकडे माऊली वर्णन करतात या श्लोकावर. ज्ञानेश्वरी 134 क्रमांकाच्या 8व्या अध्यायात. म्हणून देहांतीचे साकडे माझी हा काहीच न पडे, मी आपुली याने आपुलीकडे सुखेची आणि. सर्वात मोठं भय कोणतं असेल जीवनामध्ये तर दोन भय मानवी जीवनामध्ये असतात महाराज. एक वृद्धापकाळाचं आणि दुसरं मरणाचं. अर्थात दोन्हीही अवस्था अटळ आहेत. जन्म देहिन्नोऽस्मिन् यथा देहे कौमार्यम यौवनम जरा. भगवंत सांगतात की देहाच्या ज्या अवस्था आहेत ह्या बदलणार आहेत कालानुरूपे. आधी शिशु अवस्था, बाल्यावस्था, नंतर कुमारावस्था, नंतर तारुण्य आणि मग वृद्धापकाळ या ठरलेल्या आहेत. शिशु अवस्थेतून बाल्यावस्थेत जीव येणार शरीर धारण करून आला म्हणजे, आणि चैतन्याबरोबर देहाची संगत आहे. जड असलं तरी चैतन्याच्या परिणामामुळे शरीरातही वाढ होत असते. नाहीतर एक प्रश्न पडतो की शरीर जर जड आहे तर मग त्याच्यात बदल कसे होतात. त्याचं कारणच आहे महाराज, चैतन्य ज्याच्या सोबतीला बसलं आहे त्याच्यात बदल होणारच, परंतु ते बदल कुठपर्यंत, चैतन्य आत आहे तोपर्यंत. एकदा चैतन्य बाहेर निघालं, त्यानं त्याचा अंश काढून घेतला की ते डेड बॉडी झाली महाराज. त्याला नावसुद्धा शिल्लक राहत नाही. आली का हो डेड बॉडी असं विचारलं जातं. भगवंत म्हणतात हे जे संकट आहे किंवा घाबरणं आहे जीवाचं, तेच मी दूर करून टाकतो. जन्ममरणाचं तर त्याच्यातून त्याला मी मुक्ती देतो. विचारानं तो जिवंतपणेच मुक्त होऊन जातो, परंतु देहाच्या ज्या अवस्था आहे त्यासुद्धा तो सहज स्वीकारतो. कारण काहींची वृत्ती असते महाराज, वय विचारलेलं त्यांना सहनच होत नाही. परंतु हो लागे काळाचे ऐसे, क्षणाक्षणानं आम्ही काळाच्या जवळ जातो. वय वाढणार आहे आणि काळ आला जवळी ग्रासावया या उक्तीप्रमाणे तो पूर्णविरामाचा पॉइंट जो आहे त्यापर्यंत आम्ही बरोबर क्षणाक्षणानं जात आहोत तिकडं, आणि जिथं पूर्णविराम येईल त्या ठिकाणी थांबायचं आहे. हे जीवनातलं त्रिकालाबाधित सत्य आहे. ते सत्य स्वीकारण्याचं सामर्थ्य भगवंत म्हणतात मी त्या जीवाच्या ठिकाणी देतो. म्हणून देहांतीचे साकडे माझिया काहीच न पडे, मी आपुलियाने आपुलीकडे सुखेची आणि. जिथून आलेला आहे त्याच ठिकाणी मी त्याला सुखरूपपणे म्हणजेच माझ्या धामाप्रती अर्जुना मी त्याला घेऊन जातो. अशा भक्ताला अंतकाळीचं दुःख, संकट किंवा वृद्धापकाळाचं संकट मी कधीच पडू देत नाही. माझा जो भक्त आहे त्याला मी सुखानं आपल्याकडे आणतो. जिवंतपणेच त्याला मुक्तानंदाची अनुभूती मी देत असतो. कारण माझं वैशिष्ट्य आहे, केला असता अंगीकार नमनी भार समर्थ.
अवेर मी त्याचा कधीच करत नाही. एकदा स्वीकार केला की त्याला मी आपलंसं करून घेत असतो. म्हणून देहांतीचे साखळी माझी काहीच न पडे, मी आपुलीने आपुलीकडे सुखेची. आणि आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.